जे क्रेडिटर्स आहेत त्या क्रेडिटर्सला डिस्ट्रीब्यूट करता येऊ शकतात. काही ऑब्जेक्टिव्ह आहे याचे पहा. इन्सॉल्व्हन्सी अकाउंटचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये पहा मित्रांनो, पहिले दिलेला आहे द इन्सॉल्व्हन्सी लॉ हॅज टू ग्रेट ऑब्जेक्ट. कोणते ऑब्जेक्ट आहेत तर त्यामध्ये फर्स्ट protections of the insolvent against harassment by the creditor. He is free from the demand of this creditor when he has made a full surrender of this property. काही वेळा असं होते की जो इन्सॉल्व्हंट आहे त्या इन्सॉल्व्हंट कडून जे क्रेडिटर्स आहे त्यांची हरॅसमेंट होते आणि त्यांची हरॅसमेंट होऊ नये म्हणून जो इन्सॉल्व्हंट पर्सन आहे, व्यक्ती आहे, त्याच्याजवळ असलेल्या प्रॉपर्टीज सरेंडर केले जातात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन क्रेडिटर्सला केलं जाते. दुसरं सफरगार्डिंग द interest of the creditor by equitable distribution of insolvent property. The distributions of property is made by the court. आणि जे इंटरेस्ट आहे किंवा जे क्रेडिटरला जे इंटरेस्ट द्यायचं आहे त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ इन्सॉल्वंट प्रॉपर्टी. जो इन्सॉल्वंट झालेला जो व्यक्ती आहे, पर्सन आहे, त्याच्याकडची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन त्या क्रेडिटर्सला केलं पाहिजे किंवा कोर्टने ज्याबद्दल त्याचं डिस्ट्रीब्युशन बद्दल सांगितलेलं आहे त्या डिस्ट्रीब्युशन बद्दल जसं त्यांनी कोर्टने म्हटलेलं आहे त्या प्रमाणात ते डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. पुढचा मुद्दा पहा मित्रांनो, इन्सॉल्व्हन्सी प्रोसिजर ॲज पर लॉ. जी प्रोसिजर आहे ती इन्सॉल्व्हन्सी प्रोसिजर जी आहे ती कशा पद्धतीची आहे. देअर आर टू इन्सॉल्व्हन्सी ॲक्ट इन इंडिया. भारतामध्ये दोन प्रकारचे इन्सॉल्व्हन्सी ॲक्ट आहेत. त्यामध्ये पहिलं प्रेसिडेन्सी टाउन इन्सॉल्व्हन्सी ॲक्ट 99 आणि दुसरं आहे Provincial Insolvency Act 1920. The Presidency Town Insolvency Act is applicable to major cities, namely Chennai, Mumbai and Kolkata only. आणि the Provincial Insolvency Act is applicable to rest of India. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो की जो प्रेसिडेन्सी टाउन इन्सॉल्व्हन्सी ॲक्ट आहे तो ॲक्ट फक्त मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या स्टेट पुरताच लागू आहे. आणि जो प्रोव्हिन्शियल इन्सॉल्व्हन्सी ॲक्ट जो आहे तो भारतामध्ये राहणाऱ्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला हा ॲक्ट लागू होतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे प्रोसिजर. आता प्रोसिजर कशी आहे तर प्रोसिजर मध्ये पहा मित्रांनो, प्रोसिजर मध्ये द फर्स्ट स्टेप्स इन इज टू सबमिट अन ॲप्लिकेशन petition the court to declare the debtors insolvent. The petitions may be filled either by the debtor himself or by his creditor. पहिल्याच महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की यामध्ये सुरुवातीला एखादा व्यक्ती जो आहे तो जो इन्सॉल्वंट ठरतो किंवा जी कोर्ट आहे ती कोर्ट त्याला इन्सॉल्वंट म्हणून असं कन्सिडर करते डेटरच्या समोर, क्रेडिटरच्या समोर. इफ द कोर्ट satisfied with the petition will pass an order of justifications declaring the debtor as an insolvent. कोर्ट जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही की संबंधित व्यक्ती हा इन्सॉल्वंट आहे तोपर्यंत कोर्ट
तो जो डेटर आहे तो डेटर इन्सॉल्वंट आहे असं डिक्लेअर करत नाही. On the basis of such and debtor, the property of insolvent person is handed over to the official agency of equitable distributions among the creditor. पा जोपर्यंत तो व्यक्ती इनसॉल्वंट कोर्ट घोषित करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडे असलेली प्रॉपर्टी ही संबंधित क्रेडिटर्सला हँडओव्हर किंवा डिस्ट्रीब्युशन करता येत नाही. आफ्टर द सॅटिस्फॅक्टरी completion of this process, the court passed the order of discharge. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, सगळं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर, सगळी प्रोसिजर झाल्यानंतर कोर्ट असे ऑर्डर पास करते की कोर्ट ऑर्डर पास करते असं म्हटलेलं आहे की जे काही त्याचं प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी जे काही क्रेडिटर्स आहे ते त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करू शकतात. The order give protection to insolvent person. Therefore, the creditors cannot sue him, and it may be also stay any civil proceeding pending against him. पहा काही वेळा असं होते की जो इन्सॉल्वंट पर्सन आहे त्या इन्सॉल्वंट पर्सनला असं झालं की त्याच्यावर काहीतरी चुकीचं किंवा अन्याय झालेला आहे, तर तो ही जी प्रोसिजर आहे तो काही वेळा पुरता थांबवू शकतो. पुढचं पहा मित्रांनो, अकाउंटिंग ऍस्पेक्ट दिलेला आहे या ठिकाणी. म्हणजेच आपण जो प्रॉब्लेम सोडवू तो प्रॉब्लेम कशा पद्धतीचा राहणार आहे त्याबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपल्याला. An insolvent debtor has to prepare and submit to the court of following two statement. पहा जो इन्सॉल्वंट भागीदार आहे तो इन्सॉल्वंट त्याच्याकडे असलेली जी मालमत्ता आहे ती मालमत्ता कशा पद्धतीने कोर्टच्या समोर सादर करतो ते दोन पद्धती यामध्ये दिलेल्या आहेत. एक स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड सेकंड आहे डेफिशियन्सी अकाउंट. तर स्टेटमेंट्स ऑफ अफेअर्स यामध्ये द स्टेटमेंट्स ऑफ अफेअर्स शो द फायनान्शियल पोझिशन्स ऑफ इन्सॉल्वंट ऑन द डेट ऑफ डिक्लेरेशन्स ऑफ इन्सॉल्वन्सी बाय द कोर्ट. पहा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये काय दिलेलं असते मित्रांनो, त्या व्यक्तीची फायनान्शियल पोझिशन दिलेली असते की ज्या तारखेला कोर्टने त्याला इनसॉल्वंट दिवाळखोर घोषित केलेलं आहे त्या तारखेची फायनान्शियल पोझिशन स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये दिलेली असते. इट इज अँड द नेचर्स ऑफ बॅलन्स शीट. त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याचं स्वरूप जे आहे मित्रांनो या स्टेटमेंटचं बॅलन्स शीट प्रमाणे आहे. इट इज अ स्टेटमेंट ऑफ डिफरंट लिस्ट. यामध्ये जे स्टेटमेंट आहे ते लिस्टच्या स्वरूपात आहे. The list are creditors and assets. However, the assets are shown at a realizable value. यामध्ये ज्या ॲसेट दाखवलेल्या असतात मित्रांनो त्या ॲसेट रिलायझेबल व्हॅल्यूला दाखवलेल्या असतात अँड नॉट अ बुक व्हॅल्यू. त्या बुक व्हॅल्यूला दाखवलेल्या नसतात. The purpose is to show how much money will be available for distribution among the creditor. हे सगळं तयार करण्यामागचा उद्देश काय असतो मित्रांनो,
की जी क्रेडिटर्स आहे त्या क्रेडिटर्सला किती अमाऊंट अवेलेबल आहे, उपलब्ध आहे वाटण्यासाठी, हे शोधून काढण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केले जातात. आता तुमच्या समोर स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा एक प्रोफॉर्मा तयार झालेला समोर दिसत आहे मित्रांनो. तर पहा त्या प्रोफॉर्मामध्ये तुम्हाला वरती दिलेला आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऑफ मिस्टर जो काही समथिंग जो इन्सॉल्वंट असेल त्याचं नाव या ठिकाणी येईल. ॲज ऑन ज्या तारखेला तो इन्सॉल्वंट झालेला असेल ती तारीख या ठिकाणी येईल. त्याचा प्रोफॉर्मा पहा मित्रांनो कसा आहे. ग्रॉस लॅबिलिटीज रुपीज मध्ये दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जी ग्रॉस लॅबिलिटीजची अमाऊंट असेल ती अमाऊंट मेन्शन करू. दुसऱ्या कॉलमला लॅबिलिटीज ॲज स्टार्टेड स्टेट अँड एस्टिमेटेड बाय डेटर्स. ॲसेटची जी व्हॅल्यू आहे लॅबिलिटीजची जी एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे त्या एस्टिमेटेड व्हॅल्यू आपण या ठिकाणी त्या लॅबिलिटीचं नाव आणि अमाऊंट मेन्शन करू. आणि तिसरं कॉलम आहे मित्रांनो एक्सपेक्टेड टू रँक म्हणजेच जी अमाऊंट काही कॅल्क्युलेशन वगैरे करून जी मेन अमाऊंट असेल ती मेन अमाऊंट आपण या कॉलमला ट्रान्सफर करू. ही आपली लायबिलिटी साईड असं दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि ॲसेट साईड ॲज स्टेड अँड एस्टिमेटेड बाय डेटर्स. जो डेटर्स आहे त्याची जी ॲसेट आहे एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे त्या ॲसेटच्या ज्या एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे त्या सगळ्या एस्टिमेटेड व्हॅल्यू या ठिकाणी येतील. पहा या ठिकाणी दोन कॉलम दिलेला आहे बुक व्हॅल्यू आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू असं दोन कॉलम मध्ये आपण त्यांच्या अमाऊंट लिहू. आता उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला एक ॲसेटचं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण पाहिलं कॅश इन हँड दिलेला आहे. कॅश इन हँड म्हणजेच त्याची बुक व्हॅल्यू पण तेवढीच असेल आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू पण तेवढीच असेल. कॅश ॲट बँक म्हणजे पैशाचा व्हॅल्यू मित्रांनो एस्टिमेटेड आणि बुक हे एकच असते. 100 रुपये हे 100 रुपयेच आहेत. आता जर आपण बिल्डिंगचा विचार केला किंवा लँडचा विचार केला तर पहा मित्रांनो बिल्डिंगची व्हॅल्यू ही बुक व्हॅल्यू वेगळी असू शकते आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे उदाहरणार्थ 50 लाखाची बिल्डिंग ही 50 लाखाची बिल्डिंग काही वेळा 40 लाखालाही विकली जाऊ शकते किंवा 60 लाखालाही विकली जाऊ शकते. म्हणजेच बुक व्हॅल्यू ही वेगळी आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू ही वेगळी. तर आपल्याला असं हे फॉर्मॅट दिलेलं आहे मित्रांनो. आता यामध्ये आपल्याला काही लिस्टच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे. जसं आपण जर विचार केला तर लॅबिलिटी साईड पहा मित्रांनो. लॅबिलिटी साईड मध्ये अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए. अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए. आपल्याला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स दिलेले असतील त्या अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए मध्ये आपल्याला घ्यायचे आहे. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स याचा अर्थ मित्रांनो की ज्या क्रेडिटर्सला कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे ते क्रेडिटर्स म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर पहा लिस्ट बी दिलेला आहे. लिस्ट बी मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट बी. जी फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स आहे मित्रांनो ते या ठिकाणी येतील. उदाहरणार्थ एखादं क्रेडिटर्स आहे की त्याची व्हॅल्यू 50,000 रुपये आहे आणि ज्या ॲसेटवर ते तारण आहे त्या ॲसेटची किंमत 60,000 रुपये आहे. म्हणजे जर ती ॲसेट आपण विकली तर आपल्याला 60,000 रुपये मिळतील आणि त्या 60,000 मित्रांनो आपल्याला 50,000 रुपये देता येईल. म्हणजे अशा प्रकारचे जे क्रेडिटर्स असतील त्याला आपण फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हणतो. म्हणजेच त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट ज्या ॲसेटवर ते सिक्युअर्ड आहे ते विकल्यानंतर पूर्णतः देता येऊ शकते किंवा पूर्णतः पेड करता येऊ शकते. त्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटीज दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला काही वेळा असं होते की उदाहरणार्थ क्रेडिटरची व्हॅल्यू किती आहे 50,000. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आहे 60,000. कॅरी टू लिस्ट सी आणि उरलेली अमाऊंट आपण कॅरीड करू लिस्ट सी साठी आणि सरप्लस ॲज पर कॉन्ट्रॅक्ट.
काही वेळा असं होईल की या ठिकाणी सरप्लस पण येऊ शकते, काही वेळा डेफिशियन्सी नाही येणार, सरप्लस येईल, कारण फुल्ली सिक्युअर्ड असल्यामुळे या ठिकाणी सरप्लस येईल मित्रांनो. कारण 50,000 दिल्यानंतर 10,000 शिल्लक राहतात. हे 10,000 आपण ॲज अ लिस्ट सी साठी वापरू किंवा नंतर आपण त्याला सरप्लस ॲज पर कॉन्ट्रा असं नाव देऊ. त्याच्यानंतर पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी. पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी, तर यामध्ये मित्रांनो जे क्रेडिटर्स आपण पार्टली सिक्युअर्ड म्हटलेला आहे, म्हणजे त्यांचा काही भाग हा सिक्युअर्ड आहे आणि काही भाग हा अनसिक्युअर्ड आहे. म्हणजेच उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं की जे सिक्युअर्ड क्रेडिटर्स आहे, जर त्यांची किंमत 50,000 रुपये असेल आणि जी ॲसेट ती तारण ठेवलेली आहे त्या क्रेडिटर्सवर ती ॲसेटची किंमत जर 40,000 रुपये असेल, तर मित्रांनो फक्त 40,000 या क्रेडिटरची अमाऊंट ही सिक्युअर्ड आहे. राहिलेली जी 10,000 अमाऊंट आहे मित्रांनो ती सिक्युअर्ड नाही. म्हणजेच याला आपण पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हणतो. त्याच्यानंतर लिस्ट डी आहे मित्रांनो. याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी म्हटलेला आहे. उदाहरणार्थ पहा, पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 50,000 आणि व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी आहेत 40,000. तर राहिलेली मित्रांनो अमाऊंट 10,000 आपण आउटरला काढू. त्याच्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट डी. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट डी. उदाहरणामध्ये मित्रांनो काही प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतात. त्या प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला आपण अग्रहक्क भागधारक, अग्रहक्क क्रेडिटर्स असं या ठिकाणी आपण म्हणतो. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचा असतो. त्याच्यानंतर डिडक्ट ॲज पर कॉन्ट्रा फक्त आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे आणि इनर कॉलमला आणि नील म्हणून आपल्याला अशा पद्धतीने लिस्ट ए पासून तर डी पर्यंत मित्रांनो लॅबिलिटी साइट्समध्ये घ्यायचे आहेत, स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये. आणि पुढे ॲसेट साईड पाहू. आता प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो ॲज पर लिस्ट ई आहे, म्हणजे ॲज पर प्रॉपर्टी लिस्ट ई यामध्ये आपल्याला जो इनसॉल्वंट आहे त्या इनसॉल्वंटच्या सगळ्या ॲसेट या ठिकाणी दिलेल्या आहेत किंवा या ठिकाणी आपल्याला त्याच्या सगळ्या ॲसेट घ्यायचे असतात. उदाहरणार्थ कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, प्रायव्हेट ॲसेट, लाईफ पॉलिसी, ETC, बुक. ह्या सगळ्या ॲसेट ज्या आहेत त्या लिस्ट ई मध्ये येतील. आणि पुढचं जे आहे मित्रांनो बुक डेप ॲज पर लिस्ट एफ. ईच्या नंतर बुक डेप ॲज पर लिस्ट एफ. एफ मध्ये पहा गुड आहे, डाऊटफुल आणि बॅड. याचा अर्थ असा मित्रांनो, गुड आहे याचा अर्थ असा की त्याची बुक व्हॅल्यू म्हणजेच उदाहरणार्थ जो डेटर्स आहे डेटर्स कडून आपल्याला जे मिळणार आहे ती त्याची अमाऊंट किती मिळणार आहे. डाऊटफुल म्हणजे याचा अर्थ असा मित्रांनो की जर समजा त्याच्याकडे आपले 50,000 रुपये असतील तर 40,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे, असं आपण शक्यता दाखवतो. डाऊटफुल आहे, 50च मिळतील असं नाही, काही वेळा 40 पण मिळू शकतात, असं आपण या ठिकाणी दाखवू शकतो. पुढे विद्यार्थी संख्या वाढवा मित्रांनो. पुढे आपल्याला बॅड दिलेला आहे, म्हणजे अशा प्रकारचं डेप्ट आहे मित्रांनो की ते मिळणारच नाही, तर आपल्याला ते डेप्ट म्हणून दाखवायचं आहे. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी. बिल ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी. उदाहरणामध्ये आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज असेल, जसं उदाहरणार्थ बिल्स रिसिवेबल वगैरे काही असेल तर ते या ठिकाणी घ्यायचे आहेत, त्याची बुक व्हॅल्यू आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू. सरप्लस ॲज पर कॉन्ट्रा. या ठिकाणी आपल्याला लिस्ट बी मध्ये जे काही सरप्लस आलेलं असेल ते सरप्लस आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो. आणि ते घेतल्यानंतर आपल्याला इथे म्हणायचं आहे लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर ॲज पर कॉन्ट्रा. या ठिकाणी डी मध्ये आपण जे इनरला दाखवलेलं आहे लॅबिलिटी साईडला
प्रेफरन्शियल क्रेडिटर ॲज पर लिस्ट डी ते इथून डिडक्ट करायचे आहे मित्रांनो. असं डिडक्ट केल्यानंतर आपला शेवटचा जो येईल तो येईल डेफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच आणि तो बॅलन्सिंग फिगर असेल. असं आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे मित्रांनो.